दगडफेक झाली होती, यातला मुख्य मास्टरमाइंड कोण आहे, कट कोणी रचला होता, काय माहिती? नाशिक शहर या ठिकाणी 15 एप्रिलची रात्र आणि 16 एप्रिलच्या मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झालेली होती, तर त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर डेकॉइटीचे गुन्हे आहेत, ज्यांना MCOC पूर्वी लागलेला आहे, तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केलेले आहेत. कसा सहभाग आहे? हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या 15च्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे. याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत ह्यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न होते.